8 मार्च महिला दिनानिमित्त असंख्य पोस्ट वाचल्या, अनेक भाषणे ऐकली. स्त्री सन्मान समानतेबद्दल अनेक विचार मांडण्यात आले. परंतु या सगळ्यामध्ये एक वाक्य विशेष लक्षात राहिले, रुपालीताई चाकणकर यांनी केलेले. त्या म्हणाल्या की आपण आपल्या मुलींना पोथ्या पुराणांमध्ये जास्त गुंतवून ठेवले, परंतु यात मात्र संविधान वाचणे राहून गेले. मुलगी सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या. हे वाक्य ऐकले आणि तेव्हापासून माझ्या मनात विचारांची मालिका सुरू झाली. सुरुवातीला थोडं वेगळं वाटलं, परंतु थोडा विचार केल्यानंतर जाणवले की ह्या वाक्यामागे महिलांचे अधिकार, जागरूकता आणि जबाबदारीविषयी मोठा अर्थ दडलेला आहे. म्हणून हे वाक्य मनात तसेच राहिले आणि विचार केला की ह्या वाक्यावर आपण एक सविस्तर चर्चा घडवून आणूया. तर रुपालीताई चाकणकर या कोण आहेत? ह्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. ह्या समितीचे मुख्य काम असते महिलांचे अधिकार सुरक्षित करणे, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणे आणि समाजामध्ये महिलांविषयी जागरूकता निर्माण करणे. आणि म्हणूनच या वक्तव्याचा हेतू कुठल्याही धर्मावर टीका करणे नसून महिलांनी स्वतःच्या अधिकारांविषयी सजग व्हावे हा आहे. महिलांनी फक्त धार्मिक आचरणांमध्येच गुंतून न राहता किंवा धार्मिक आचरणांबरोबरच संविधान समजून घेणे हा आहे. भारताच्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. संविधानाने नागरिकाला न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य यांची हमी दिली. स्त्री पुरुष दोघेही समान आहेत. कोणत्याही व्यक्तीवर आपण धर्म, जात, पंथ, लिंग, भेद याचा भेदभाव करू शकत नाही असे संविधानाने स्पष्ट सांगितले. स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार, स्त्रियांना अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, त्याचप्रमाणे समाजातील कोणत्याही प्रत्येक क्षेत्रामध्ये सहभागी होण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. परंतु दुर्दैवाने मात्र समाजामध्ये संविधानाविषयी पूर्ण माहिती दिसत नाही. अनेक महिलांना आपल्या अधिकारांविषयी माहिती नसते. त्यामुळे त्यांना अन्याय, शोषण, भेदभाव सहन करावे लागतात. परंतु महिलांनी जर संविधान समजून घेतले तर त्यांना अधिक आत्मविश्वासाने आपले जीवन जगता येईल. आता इतिहासात बघा, इतिहासात अनेक समाजसुधारकांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी, अधिकारासाठी संघर्ष केलेला आहे. सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी दरवाजे उघडले. पुढे अनेक समाजसुधारकांनी स्त्रियांच्या समानतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी काम केले. त्यावेळच्या धार्मिक परंपरांमध्ये अन्यायकारक रूढी व परंपरांवर त्यांनी टीका केली आणि समाजाला विचार करण्यास भाग पाडले. आजच्या काळात समाजामध्ये अनेक महिलांनी राजकारण, विज्ञान, क्रीडा क्षेत्र, कला क्षेत्र अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रगती केलेली आहे. परंतु सामाजिक स्तरावर आजही अनेक समस्या कायम आहेत. आणि म्हणूनच याच पार्श्वभूमीवर रुपालीताई चाकणकरांनी केलेले विधान की मुलगी सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या हे वाक्य अधिक महत्त्वाचे वाटते. परंतु याचा अर्थ असा नाही की मुलीने लगेच घर आणि कुटुंबाच्या विरुद्ध उभे राहणे. तर उलट संविधान तिला समजावते की संसार करत असताना स्वतःचा स्वाभिमान, समानता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करावी. मुलगी सासरी गेल्यानंतर तिने कुटुंबातील सर्वांचा सन्मान करणे, घरातील जबाबदाऱ्या पार पाडणे, नातेसंबंध जपणे हे निश्चितच महत्त्वाचे असते. परंतु त्याचबरोबर स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकदही तिच्यात असावी. संविधान हे शिकवते की समतोल राखून स्वाभिमानाने जीवन जगणे. आजच्या काळात समाजात धार्मिक समारंभांमध्ये सामूहिक आरत्या, व्रत वैकल्य किंवा धार्मिक प्रवचनांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित महिलांची संख्या जास्त दिसते किंवा त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसतो. परंतु समाजातील प्रश्न, स्त्रियांवरील अत्याचार, सामाजिक असमानता, लोकशाही मूल्य यावर चर्चा करणाऱ्या कार्यक्रमांमध्ये स्त्रियांचा सहभाग हा त्या तुलनेने कमी दिसतो. आणि म्हणूनच महिला दिनानिमित्त ने हे केलेले विधान आज समाजाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते की शिक्षण वाढत असताना आपण खरोखरच विचारांनी स्वतंत्र झालेलो आहोत का?
स्त्रियांनी फक्त कर्मकांडांमध्ये अडकून न राहता त्यांनी समाजातील प्रश्नांशी जर जोडून घेतले तर तोच खरा शिक्षण आणि संविधानाचा अर्थ खरा पूर्ण होईल. म्हणून मुलगी सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या म्हणजे तिच्या हातात पुस्तक द्या असं नाही, तर तिला फक्त परंपरा शिकवू नका, तर तिला स्वाभिमान, समानता आणि जागरूकता याची ताकद द्या. कारण स्वाभिमानी आणि आत्मविश्वासी स्त्री ही कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीची खरी ताकद असते. थँक्यू.